नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल फराश या पदासाठी आज आपण जे काही 2018 मध्ये व 24 मध्ये जे काही पेपर झालेले आहेत मित्रांनो, त्यामध्ये आपण जीकेचे जे काही क्वेश्चन आहेत ते आज आपण घेतले आहेत मित्रांनो. तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये 15 क्वेश्चन असतात मित्रांनो, आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 2 मार्क असतात मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, प्रश्न सुरुवातीला चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्यायचा आणि नंतरच उत्तर द्यायचे मित्रांनो. आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. आजचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर मित्रांनो, गोदावरी नदीवर जे काही आपलं धरण आहे मित्रांनो, तुम्हाला तर आपलं पर्याय 1 उजनी, पर्याय 2 इसापूर आणि पर्याय 3 तोतलाडोह, पर्याय 4. तर मित्रांनो, आपलं योग्य उत्तर आहे पर्याय 4 जायकवाडी धरण. कारण की मित्रांनो, गोदावरी नदीकाठेवर हे सर्वात मोठे धरण बांधलेले आहे महाराष्ट्रातील. मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे की जास्त पाण्याचा साठा कोणत्या धरणामध्ये आहे मित्रांनो. आपला प्रश्न दुसरा मित्रांनो, कथकली हा नृत्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 केरळ, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश आणि ऑप्शन 4 आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, आपलं जे काही योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. कारण की केरळ या राज्यामध्ये कथकली हा नाट्य प्रकार प्रसिद्ध आहे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न 3, कोणत्या वर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले? तर मित्रांनो, ऑप्शन 1 2013, ऑप्शन 2 2014, ऑप्शन 3 2012 आणि ऑप्शन 4 2015. तर मित्रांनो, आपले जे काही सचिन तेंडुलकर आहे त्यांना 2014 साली भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे मित्रांनो. आपला प्रश्न 4, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर आपलं ऑप्शन 1 सातारा, ऑप्शन 2 सोलापूर, ऑप्शन 3 अहमदनगर, ऑप्शन 4 पुणे. तर मित्रांनो, सगळ्यात क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तर अहमदनगर. आणि मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरा इथं सुरुवातीला सगळ्यात आधी सहकारी तत्वावर विठ्ठल विखे पाटील यांच्या खाली यांच्या म्हणजे अंतर्गत एक सहकारी तत्वावर साखर कारखाना उभा करण्यात आला होता मित्रांनो. सातारा हे पाचगणी थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो. सोलापूर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे आणि पुणे हे आपलं शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो, क्षेत्रफळ दृष्टीने अहमदनगर हा जिल्हा सगळ्यात मोठा आहे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न 5, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? तर मित्रांनो, ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 बोरवली, ऑप्शन 3 बांद्रा आणि ऑप्शन 4 आपलं ठाणे. तर मित्रांनो, आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे बोरवली. कारण की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो.
ठाण्याला मित्रांनो काय प्रसिद्ध आहे ते सांगायचं मित्रांनो. रायगडला आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणून पण आहे मित्रांनो. आणि तसेच त्यांची प्रश्न 6 मित्रांनो. संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर मित्रांनो ऑप्शन 1 ग्रामगीता, ऑप्शन 2 अमृतानुभव, ऑप्शन 3 दासबोध, ऑप्शन 4 भागवत. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ग्रामगीता. ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे संत तुकडोजी महाराजांनी लिहिला. अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. भागवते संत एकनाथांनी लिहिले मित्रांनो. आणि दासबोध हा ग्रंथ संत रामदास स्वामींनी लिहिला मित्रांनो. मनाचे श्लोक सुद्धा संत रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत मित्रांनो. म्हणून संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न आपला 7वा. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात जागा किती आहेत मित्रांनो? तर मित्रांनो संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आपलं ऑप्शन 1 555, ऑप्शन 2 565, ऑप्शन 3 530 आणि ऑप्शन 4 555. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 545 हे योग्य उत्तर आहे मित्रांनो आपलं. प्रश्न 8वा. महाराष्ट्राच्या विधानसभा एकूण किती सदस्य आहेत मित्रांनो? ऑप्शन 1 85, ऑप्शन 2 78, ऑप्शन 3 90 आणि ऑप्शन 4 288. मित्रांनो आपली जी काही विधानसभा असते मित्रांनो त्याच्यावर आपले महाराष्ट्रातून निवडून गेलेले सदस्य 288 असतात मित्रांनो. प्रश्न 9 मित्रांनो. महाराष्ट्रातील भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे मित्रांनो? ऑप्शन 1 वर्धा, ऑप्शन 2 कृष्णा, ऑप्शन 3 तापी आणि ऑप्शन 4 गोदावरी. मित्रांनो भीमा नदीची उपनदी ही कृष्णा नदी आहे मित्रांनो. आपला प्रश्न 10वा. संस्कृत व्याकरण पुस्तक अष्टाध्यायी टिमटिंबे यांनी लिहिले. तर मित्रांनो ऑप्शन 1 बामन भट्ट, ऑप्शन 2 पाणिनी, ऑप्शन 3 सूरजदास आणि ऑप्शन 4 तुलसीदास. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे पाणिनी. आणि अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला होता मित्रांनो. व्याकरणाचे पुस्तक एक मित्रांनो. प्रश्न 11वा. जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर मित्रांनो ऑप्शन 1 1969, ऑप्शन 2 1971, ऑप्शन 3 1981, ऑप्शन 4 1984. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे रामसर करार हा 1971 साली झाला होता मित्रांनो. तुम्ही मला सांगायचं रामसर हा करार कशामुळे झाला होता? प्रश्न 12वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जूट उत्पादन टिमटिंब येथे घेतले जाते मित्रांनो. ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे जूट उत्पादन हे पश्चिम बंगाल या इथं घेतले जातं मित्रांनो. म्हणून आपलं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन 4 आहे मित्रांनो. प्रश्न आपला 13वा. पोर्ट ब्लेअर ही टिमटिंबची राजधानी आहे. ऑप्शन 1 नागालँड, ऑप्शन 2 अंदमान आणि निकोबार बेटे, ऑप्शन 3 मिझोरम, ऑप्शन 4 दादरानगर हवेली. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार बेटे ही पोर्ट ब्लेअरची राजधानी आहे मित्रांनो. आपला प्रश्न 14वा. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते मित्रांनो? तर मी आपलं ऑप्शन 1 अहमदनगर, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 सातारा. तर मित्रांनो आपलं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन 2 हे योग्य. नाशिक जिल्ह्यात येते मित्रांनो. अहमदनगर जिल्ह्यात कळसुबाई शिखर येते. कळसुबाईची जी काय उंची आहे मित्रांनो 1646 मीटर आहे मित्रांनो. आणि जी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक म्हणजे प्रसिद्ध असं साल्हेर एक ठिकाण आहे मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो. प्रश्न आपला 15वा. भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? तर मित्रांनो ऑप्शन 1 पंतप्रधान, राष्ट्रपती, ऑप्शन 3 राज्यपाल, ऑप्शन 4 कायदा व मंत्री. तर मित्रांनो हे जे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात मित्रांनो. आणि मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतं मित्रांनो? तर मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हे आपल्या जे काही राज्याचे राज्यपाल असतात त्यांना हे शपथ देतात मित्रांनो. आणि जे काय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्यांना राष्ट्रपती शपथ देतात मित्रांनो. हे 100% ध्यानात ठेवा. याच्यावर एक ना एक प्रश्न येत असतो मित्रांनो. तुम्हाला आपला हे काय जे काही क्वेश्चन आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो. कारण की याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो. जे काय आपले अभयारण्य असतात मित्रांनो, क्षेत्रफळाने मोठा जिल्हा, लहान जिल्हा, उद्याने, कोणत्या नदी, धरण, करार, राजधान्या आणि जे काय आपले महाराष्ट्रातील शिखर आहेत याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आणि न्यायालयाला एखादा क्वेश्चन येतो आणि गणितातले दोन्ही क्वेश्चन येतात असे मिळून. आणि आला तर मराठीवर एखादा विरुद्धार्थी अशी विरुद्धार्थी किंवा समाशब्दोल एखादा शब्द म्हणी वाक्यप्रचार याच्यावर येतो मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त जीकेचा अभ्यास करायचा प्रयत्न करा आणि कमीत कमी तुम्ही 25+ मार्क आणण्याचा प्रयत्न करा. कारण की सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त असतात मित्रांनो शिपायासाठी मित्रांनो. त्यामुळं जर आत्तापर्यंत कोणी अभ्यास चालू केला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आपली जी काही एक्झाम आहे ती मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळं जास्तीत जास्त अभ्यास करा. वन लायनर क्वेश्चन वाचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच आपण जास्तीत जास्त प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. दररोज तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला अशीच टेस्ट सिरीज भेटणार आहे मित्रांनो. आणि आपलं जे काय तुम्हाला योग्य उत्तर आहे ते तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचे आणि शेअर पण करायचे मित्रांनो.